नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. घटना आहे महाराष्ट्रामधील अमरावती जिल्हा. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अमरावतीमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभू कॉलनी परिसरात एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याची खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्री लांडे असं मृत महिलेचं नाव आहे, तर अक्षय असं आरोपीचं नाव असून सध्या तो फरार आहे. भाग्यश्री ही पती अक्षयसोबत अमरावतीच्या प्रभू कॉलनीत राहत होती. मात्र तिचा पतीसोबत वाद झाल्याने ती माहेरी राहायला आली. कपडे घेऊन येण्यासाठी ती तिच्या 1 जानेवारी रोजी सासरच्या घरी स्कूटीने गेली होती, पण परत आलीच नाही. तिचे आईवडील कॉल करत होते, पण रात्र उलटूनही तिचा काही पत्ता लागला नाही. तिने कॉलही उचलला नाही. अखेर तिच्या आईने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात जाऊन आपली मुलगी भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अमरावतीमध्ये एक भयंकर घटना उघडकीस आल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभू कॉलनी परिसरात एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ माजली. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या महिलेच्या पतीनेच तिचा जीव घेतल्याचे उघड झाले. खून केल्यानंतर तो फरार झाला. पतीशी वाद झाल्यानंतर माहेरी राहायला गेलेली विवाहित हिला काही कपडे आणण्यासाठी परत सासरी गेली होती. मात्र तिथेच तिचा घात झाला. तिच्या पतीने खून करून पळ काढला. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांच्या पथकाने गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी अटकेसाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. भाग्यश्रीचा फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली असता तिची स्कूटी ही रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आली आणि त्यामध्ये तिचा फोनही होता. पोलिसांनी रेल्वे स्टेशनवरील CCTV कॅमेरे तपासले तेव्हा भाग्यश्रीचा पती अक्षय हाच तिची स्कूटी रेल्वे स्टेशनपर्यंत आणल्याचे त्यात दिसून आले. पोलिसांनी तातडीने प्रभू कॉलनी येथील त्यांचे घर गाठले असता घराला कुलूप दिसले. मात्र पोलीस कर्मचारी योगेश श्रीवास यांना शंका आल्याने त्यांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी भाग्यश्री ही बेडरूममध्ये मृतावस्थेत पडलेली सापडली. तिच्या हातापायावर आणि मानेवरही चाकूने वार केले होते. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला पाचारण करत तपास सुरू केला. भाग्यश्रीचा पती अक्षय यानेच घटनेच्या रात्री तिची हत्या केली. त्यानंतर तो तिचीच स्कूटी घेऊन पोलीस स्टेशनपर्यंत गेला आणि तिथून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. तुम्हाला काय वाटते याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.